शहर व परिसरातील तमाम अबालवृद्धांचे श्रद्धास्थान म्हणून मान्यता पावलेल्या श्री चौंडेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात साजरा करण्याचे नियोजन मंदिर व्यवस्थापनाने केले आहे। या कामी श्री चौंडेश्वरी मंदिराचा कोपरा स्वच्छ करण्यात आला असून सालाबाद प्रमाणे आकर्षक विद्युत रोषणाई करण्याचे व मंदिर सजावटीचे काम गतीने सुरू आहे। गुरुवारी 3 ऑक्टोबर रोजी मंदिराचे विधिवत घटस्थापना करून शारदीय नवरात्र महोत्सवास प्रारंभ केला जाणार आहे। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दररोज प्रातःकाळी अगदी पहाटे श्रीदेवीस अभ्यंग स्नान अभिषेक करण्यात येतो व 9 दिवस 9 वेगवेगळ्या स्वरूपात देवीची अत्यंत आकर्षक व मनमोहक पूजा केली जाते। या दररोज बांधल्या जाणाऱ्या देवीच्या विविध रूपातील पूजेचे विटेकरांना व विशेषतः महिला वर्गास खूप आकर्षण असते। दर्शनासाठी दिवसभर भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात। सकाळच्या सत्रात दररोज दुर्गा माता दौंडचा समारोप श्री चौंडेश्वरी मंदिरात महाआरतीने केला जातो। यास शहरातील शेकडो भाविक उपस्थित असतात। त्यानंतर दिवसभर कुंकुमार्जन विधीसह विविध धार्मिक विधी संपन्न होतात व सायंकाळी ठीक 7 वाजता मंदिरात खूप मोठ्या मंगलमय वातावरणात देवीची महाआरती संपन्न होते। या आरतीसाठी शहरातील हजारो महिला आपल्या घरातून पंचारतीचे तबक हातात घेऊन मंदिरात येत असतात। हजारो महिलांच्या हातात असलेल्या निरंजनाच्या मंद दिव्याच्या प्रकाशात होत असलेली महाआरती मंदिरामध्ये भक्तिमय मंगल वातावरणाचा उच्च बिंदू साधत मंदिर व शहरात सकारात्मक ऊर्जा तयार करीत असते। नवरात्रोत्सवात भाविक व महिलांची प्रचंड गर्दी विचारात घेऊन विटा पोलीस मंदिर व परिसरात चोख बंदोबस्त ठेवून सहकार्य करीत असतात। विजयादशमी दिवशी घट उठवण्याचा मंगलविधी संपन्न करून व आपट्याच्या पानांचे अर्थात सोन्याचे पूजन करून नवरात्रोत्सवाची सांगता केली जाते। अग्रणी न्यूज, विटा।